नमस्कार, मी उज्ज्वला कुकिंग अँड बेकिंग मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी आपल्याला दाखवणार आहे छान असे शंकरपाळे आणि साहित्य बघूया आता। त्यासाठी 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी दूध, 1 वाटी मी तूप घेतलेले आहे। तुम्ही डालडाही घेऊ शकता किंवा दोन्ही मिक्सही घेऊ शकता। हा मैदा आहे। आता कृती सुरुवात करूया। मी हे दूध आणि तूप गरम करून घेतलेले आहे। आता मी हे दूध ताटात टाकून घेते आणि त्यात ही पिठी साखर टाकून घेणार आहे। आता हे तूप पण मी यात टाकून घेणार आहे। छान असे एकजीव झाले। आपण यात आता हे पीठ थोडे थोडे करून भिजवून घेऊ, एकदम टाकू नका। हे बघा, आपला मैदा भिजून झालेला आहे आणि मैदा घेतलेल्यापैकी एवढा मैदा आता शिल्लक राहिलेला आहे, म्हणून मैदा भिजवताना थोडा थोडा ऍड करा आणि पीठ छान असे भिजवून घ्या। आता आपण हे पीठ 2-4 मिनिटे बाजूला ठेवून देणार आहे। तोपर्यंत आपण तळण्याची आणि हे पीठ लाटून घेण्याची तयारी करून घेऊया। आता मी हे तेल तापत ठेवलेले आहे कमी गॅसवर एकदम। ते तेल तापेपर्यंत आपण आपले जे पीठ बाजूला ठेवून घेतलेले होते ते आता घेऊन त्याचे छोटे छोटे उंडे तयार करून त्याच्या छान अशा पोळ्या लाटून घेऊया। आणि त्या पोळ्या जास्त जाडही लाटू नका आणि जास्त पातळही लाटू नका। आपल्या आता सर्व पोळ्या लाटून झालेल्या आहेत। मी शंकरपाळे कापण्याच्या आधी हे सर्व कडा काढून घेणार आहे आणि शंकरपाळे कापून घेणार आहे। शंकरपाळे कापून घेण्यासाठी तुम्ही अशी फिरकी असेल तर तीही वापरू शकता, पिझ्झा कटरही वापरू शकता किंवा चाकूही वापरू शकतात। मला पिझ्झा कटरने सोपं वाटतं म्हणून मी पिझ्झा कटरने कापून घेणार आहे। शंकरपाळे बदामी रंगाचे होईपर्यंत छान असे तळून घेऊ। शंकरपाळे छान असे तळून झाले आहे। आपण ते आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया।
आपण जे पोळी लाटली होती त्याच्या आजूबाजूच्या कडा काढल्या होत्या, त्याही मी इथं गोळा करून त्याची ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता आपण यालाही तळून घेणार आहोत. मी सर्व शंकरपाळे तळून घेतले, थोडे थंडही झालेले आहे. बघा किती छान दिसत आहे आणि खुसखुशीतही झालेले आहे. तुम्ही ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि उज्ज्वला कुकिंग अँड बेकिंग हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.